न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रसायनी पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीमध्ये अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली। अद्याप घटनेबाबत तपास वर्गाकडून अधिकृत माहिती न मिळाल्याने अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत। नियंत्रणात आल्याची माहिती खालापूर प्रशासनाकडून मिळाली असून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अग्निशमक दलाने आग विझवण्यात झटपट यश मिळवले। या युद्ध पातळीवर रासायनिक पोलीस स्टेशन व अनेक सामाजिक संस्थेने घटनास्थळी जाऊन मदत कार्य पोहोचवले, पण जिल्ह्यातील होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील अशा सततच्या अपघातामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मनसे सैनिकांनी घटनास्थळी जाऊन काही अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या तांत्रिक मुद्द्यांवर प्रकर्षाने प्रकाश टाकला। माहीतच असेल की मनसे इतर लोक पक्षाचे कोणच धावून नाहीत, तेव्हा मनसे या ठिकाणी पोहोचते आणि अशीच एक घटना पाताळगंगा रसायनी MIDC रिलायन्समध्ये घडलेली आहे। आता रिलायन्सची घटना घडल्यानंतर तिथे येण्यासाठी विविध अधिकारी आहेत, ते थोडेसे घाबरतात की मोठी कंपनी आहे, इंडस्ट्री आहे, रिलायन्स आहे। पण मनसे अशा बलाढ्य रिलायन्स असो किंवा आणखी काही असो यांना कधीही घाबरत नाही। म्हणून जी सत्य घटना आहे या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही दाखवतो की आता या ठिकाणी 7-8 लोकांना इंजुरी झालेली आहे, पण त्याच्यातून 3 ते 4 लोक सिरियस आहेत आणि काही लोकांना मला वाटतं ICU मध्येच आहेत। पण विषय असा आहे की जी यंत्रणा आहे आपली, जसं पाताळगंगा MIDC असेल, मग MIDCचा जो खाता आहे यांचे रूल हे फॉलो करतात का या यंत्रणेची चौकशी करणं या अधिकाऱ्यांना गरज आहे। त्याच्यानंतर MPCB पोल्युशन खाता आहे, प्रदूषण खाता आहे, त्या यंत्रणेची देखील चौकशी नाही आहे। बघू शकता आता इथे आम्ही टेम्परेचरद्वारा जर पोल्युशन इथं बघितला तर तो पोल्युशन हाय लेवल म्हणजे रेड झोनमध्ये दाखवत आहे। त्याच्यानंतर फायर ब्रिगेड, सुरक्षा रक्षक, मला वाटतं रायगड जिल्ह्याचे जे इंडस्ट्रियल सुरक्षा रक्षक जो खाता आहे त्याचे अधिकारी देखील इकडे फिरताना दिसत नाही आहे। एवढी मोठी आग लागली या कंपनीला, ब्लास्ट झाली टाक्यांची। आता इथे स्थानिक लोक आपले काम करत आहेत, पण काय अशा दुर्घटना आपण जर टाळल्या तर स्थानिक लोक मृत्युमुखी पडायला टाईम लागणार नाही। या इंडस्ट्रीमध्ये हजारो लाखो लोक कामं करतात, मग ते स्थानिक आहेत। म्हणून आम्ही मनसे राज साहेबांची मनसे या ठिकाणी धावून आलेली आहे। सुरक्षा जो खाता आहे, इंडस्ट्रियल सेफ्टी इन्स्पेक्टर बोलतो आपण, त्याचा दुर्लक्ष आहे। ते स्वस्त त्यांच्या टेबलवर बसलेले, त्यांना इंडस्ट्रीची पडली नाही। माझं म्हणणं एवढंच आहे की छोट्या इंडस्ट्रीना कायदा लागू आहे, मग या मोठ्या बलाढ्य इंडस्ट्रीला कायदा का लागू नाही? मग खरोखर याची आपण बोलतो दरवर्षी किंवा 5 महिन्यांनी चौकशी केली जाते का? हे मग MIDC असेल, सुरक्षा रक्षक असेल, MPCB असेल, या सर्व यंत्रणांनी त्वरित इकडे येऊन चौकशी केली पाहिजे। संध्याकाळी 5:30-7च्या दरम्यान ही घटना घडली होती। याच्यामध्ये सर्वात मोठा जो जसं आमचे तालुका अध्यक्ष पनवेलचे त्यांनी सांगितलं, त्याच्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे, हे कुठलंही काम करताना म्हणजे वेल्डिंग वर्क असेल किंवा कुठलाही असेल, त्यामध्ये इंडस्ट्रियल परमिट दिले जातात। तिथं हॉट वर्क परमिट देणाऱ्या माणसापासून सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। जसं यांनी सांगितलं की इंडस्ट्रियल सेफ्टी डिपार्टमेंट जो आहे त्यांचं खरोखर या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं आहे, असं वारंवार दिसून येतं आहे। कारण का गेल्या 1 वर्षामध्ये या इंडस्ट्रीमध्ये 4 कंपन्यांना आगी लागलेल्या आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्पष्ट होतं की ह्या विभागाकडे किंवा या इंडस्ट्रीकडे जसं त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या गरम करण्यापुरतं त्यांना पगार घेण्यामध्ये आता त्यांना इंटरेस्ट आहे। कुठल्याही इंडस्ट्रियल व्हिजिट करायची गरज नाही आहे, कुठल्याही इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटची जबाबदारी घ्यायची त्यांची तयारी नाही आहे। ह्या अपघाताला पूर्णपणे तेच जबाबदार आहेत असं आपण मानू शकतो आणि ह्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी राहणार। पण हा प्लॅन्ट चालू असताना शटडाऊन चालू आहे यांचा काही ठिकाणी आणि हा प्लॅन्ट जवळजवळ 35-40 वर्ष जुना आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचं मेंटेनन्स होतं आहे नाही होतं आहे, कारण हा सगळ्यात फ्लेमेबल प्लॅन्ट आहे। या इथे जर समजा अगोदरचं काही मटेरियल असेल फ्लेमेबल आणि तिथे जरी कामगार काम करून जर ते भडकाव होत असेल आणि असं वारंवार झालं तर हे खूप आपल्या परिसरासाठी पण घातक आहे। आणि जसं आमचे सहकारी बोलले, आमची सगळ्यांची भावना आहे की दुर्दैवाने यामध्ये कोण मृत झाला असेल तर त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या प्रकारची
भरघोस मदत व्हावी आणि भविष्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ नये याची दक्षता या संपूर्ण इंडस्ट्रीने आणि रिलायन्सने पाहावी. आमच्या कानावरती अशा गोष्टी आलेल्या आहेत का जेव्हा इकडे सगळे गावकरी इकडे जमा झालेले तर कंपनीनी पोलिसांचा दबाव यंत्र वापरता सगळ्या गावकऱ्यांना इकडून बाहेर पाठवले आणि या प्रिमायसेसमध्ये कुठेच उभं राहून दिलेलं नाही आहे. ही जी आग इकडे लागलेली तर मी सरासरी इकडे सांगू इच्छितो की जॉईंट JDH म्हणून एक जे डिपार्टमेंट आहे जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी तर आपले विक्रम कटंबार म्हणून इकडे अधिकारी आहेत यांच्याकडे वारंवार आम्ही मोठमोठे जे इंडस्ट्रीज आहेत रिलायन्स असो किंवा केम्सपेक असो किंवा रामकी असो बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंट तर केम्सपेकचं तर तुम्हाला सांगू इच्छितो जी तळोजामध्ये 3 वेळा आग लागून तिच्यावरती 4थ्यांदा आग लागली. वारंवार तिकडे लोकसुद्धा मृत्यू पावलेली आहेत तरीसुद्धा सेफ्टी इन्स्पेक्टर जे आहेत आपले जॉईंट डायरेक्टर ते त्यांना परवानगीच कशी देतात आणि आम्ही त्या परवानगीला विरोध करून सुद्धा ते त्याच्यात दुर्लक्ष करतात. आणि रिलायन्ससारख्या इंडस्ट्रीजला तुम्ही पाहत असाल तर इकडच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठली ॲक्शन इकडे घ्यायला आलो तर आमचे MS म्हणजे मेंबर सेक्रेटरी म्हणजे ते MPCB जे असो किंवा सेफ्टी जे असो किंवा लेबर जे असो ते त्यांना वरती बोलून घेतात आणि तात्काळ त्यांची बदली करून टाकतात. असं सरासरी तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. तर आमचं प्रशासनाला महाराष्ट्राच्या प्रशासनाला आमची अशी मागणी राहील की इकडचे जे JDH आहेत विक्रम कटंबार यांची तात्काळ बदली करावी आणि इकडे तुकाराम मुंडेसारखा एक प्रशासनाबरोबर जो लॉयल व्यक्ती आहे त्यांना इकडे बसवण्यात यावे जेणेकरून असे जी दुर्घटना आहे ती भविष्यामध्ये इकडे होणार नाही. आणि तुम्ही बघता आहेत की वारंवार अशा ज्या गोष्टी होत आहेत या प्रशासन इकडे लोकांचं बळी गेल्यावरतीच इकडे येऊन काय ॲक्शन घेणार आहेत का. तर महाराष्ट्र आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना कोणाला इकडे हानी झालेली आहे त्यांना रिलायन्सकडनं कुठलीच मदत समजा झाली नाही तर आम्ही त्या परिवाराला आम्ही इकडून सांगू इच्छितो की तुम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेकडे या आम्ही नक्कीच तुम्हाला इकडून न्याय मिळवून देऊ.